हाय करा. हाय. आम्ही चाललो कुठे? एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आणि आम्ही चाललो आहोत. कुठे चाललोय बबलू सांगा? आम्ही फिशरमॅनला नाही, आम्ही चाललोय विहंग विहार. मम्मा तर विहंग विहारला चालले, पालघरला. सकाळचे वाजले 8 आणि आम्ही पालघरला चाललोय विहंग विहार रिसॉर्टला. आणि खूप छान वाटतंय. आम्ही तिघांनी असं ट्रायो केलाय मॅचिंग व्हाईट. आणि गाईज आम्ही सकाळ सकाळी निघाल्यामुळे विहंग विहार जायचा रूट बघा. आणि छानपैकी कबूतर असे फिरत होते आणि नायसाला खूप आवडत होतं. आणि आमची जर्नी खूप छान प्रकारे पूर्ण झाली. आणि फायनली आम्ही पोहोचलो विहंग विहारला. आणि हे आहे विहंग विहारची एंट्री. आणि नायसा झोपली होती. सो फायनली आम्ही विहंग विहार पोहोचलो आहे. आणि हे आहे विहंग विहार, जिथे आम्ही कधीपासून येणार होतो. आणि नायशी बघा कशी फिरते. आणि नायसाला तर खूप आवडलं होतं. इकडे तिथे नुसती नाचतेच आहे बघा. आणि हे आहे विहंग विहारचं एंट्रन्स. स्टार्टिंगला आल्यानंतर तिथे चेकिंग होते. आपल्याला जे काही बुकिंग वगैरे आयडी असतो तो त्यांना दाखवावा लागतो. आधीच प्री बुकिंग केलं तर बेटर असतं, बिकॉज नंतर रूम्स अवेलेबल नसतात. आणि खूप प्लेझंट आहे. आणि 12:30 वाजताची चेकिंग असते. आम्ही 12:40ला पोहोचलो. 10 मिनटं आम्हाला लेट झाला, कारण की जरा ना सफाळे स्टेशनपासून अजून आतमध्ये आहे. सो आम्ही बाय रोडवर गाडीनेच आलो होतो. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही जरा लवकरच निघा. आता आम्ही पहिला चेकिंग करतो. आमचा रूम तुम्हाला दाखवतो कसा आहे. खूप सुंदर रूम मी बुक केला आहे. नायशूचा उद्या बड्डे आहे, सो त्यासाठी आम्ही आलो आहोत स्पेशली विहंग विहार. हा बघा आमचा पीपी आलाय, मिस्टर फोफळे. आणि विहंग विहारच्या आतमध्ये एवढी सुंदर अशी प्रॉपर्टीज आहे. आणि तिथे ते लोक अजून डेव्हलप करत आहेत, अजून रूम्स वगैरे बनवत आहेत. आणि हा होता आमचा रूम. आणि हे बघा हे सगळे ते ग्लास रूम्स वगैरे असे बनवत आहेत. आणि खूप सुंदर आहे. आणि ते बाजूलाच आम्ही ट्रायंगल लेक व्ह्यू रूम बुक केला होता. सो हा आहे आमचा रूम. सो गाईज चला मी तुम्हाला माझी रूम टूर करवते. सो आय एम सो एक्सायटेड टू सी माय रूम. आणि हा बघा बाजूलाच लेक आहे. आणि आमचा जो रूम आहे तो लेकच्या एक्झॅक्टली बाजूला आहे. आणि हा जो इकडे जे काही विहंग विहारमध्ये रूम्स आहेत त्याच्यामध्ये हा ट्रायंगल लेक रूम आहे तो ओन्ली 1 अवेलेबल असतो. आणि एव्हरी टाईम तो बुकिंग असतो. सो आम्ही कधी पण विहंग विहारची बुकिंग करायचो तेव्हा हा फुल असायचा आणि आम्हाला हाच रूम असायचा. सो आम्ही ऑलवेज ते कॅन्सल करायचो. फायनली आम्हाला हा रूम भेटला आहे. आणि हा रूमचा जो व्ह्यू आहे त्यासाठीच मी हा रूम बुक केला होता. हा बघा हा जो लेक व्ह्यू आहे खूप प्लेझंट वाटतो. आणि छान आणि नीट अँड सिम्पल रूम होता. असं काही जास्त गॉडी टाईप नव्हता. आणि मला खूप आवडला. आणि तिथे 2 कपल्स राहू शकतात, बिकॉज खालती पण बेड आहे आणि वरतीसुद्धा डबल आहे हा रूम. तुम्हाला मी दाखवते. सो माझी नायसासुद्धा खूप खुश होती, तिलासुद्धा खूप आवडला. आणि फ्रीज अँड ऑल एव्हरीथिंग आहे. पाणी जी तुम्हाला गरम पाणी हवं असेल सगळं तिथे अवेलेबल आहे. सो चांगलं आहे. सो मी तुम्हाला सगळं दाखवते, स्टे ट्यून. आणि वॉशरूम पण चांगलं नीट अँड क्लीन होतं. आणि 24 hours तुम्हाला गरम पाणी भेटेल. सो त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे, बिकॉज काही रिसॉर्टमध्ये गरम पाणी ओन्ली मॉर्निंग अवेलेबल असतो. सो इथे असं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि इथे वरती गेल्यानंतर अजून एक रूम आहे, सो तुम्हाला तो दाखवतो. सो स्टेअरकेसनी वरती जाऊन तिथे अजून एक बेड आहे आणि चांगला व्ह्यू आहे. मला हे एकच टेन्शन होतं की वरती नाहीसा वरती खाली करेल, पण नाही, तिने चांगला सपोर्ट केला. आणि आम्ही जास्त करून बाहेरच फिरण्यामध्ये बिझी होतो. सो जास्त आम्ही रूम्समध्ये ओन्ली नाईट स्पेंड केली. आणि हा आहे वरचा रूम. आणि वरती आम्ही जास्त करून आमचं लगेज आणि नायसाचं जे काही इंडक्शन वगैरे तेच ठेवलं. आणि सो दिस इज आवर रूम. खूप छान वाटलं. थोडा टाईम रेस्ट केला. आणि वरती पण AC आहे, खाली पण AC आहे. आणि हा जो व्ह्यू आहे तो मस्त. आणि वरतून तो अजून खूप छान व्ह्यू दिसतो. आणि इथे बोटिंग्स वगैरे करतात तेव्हा सगळे आपल्याला लंच एन्जॉय करायला. आणि नायसा तर फुल धमालच करते. आणि आम्हाला खूप आवडला आमचा रूम वगैरे. तुम्हाला टूर दाखवेलच मी रूमची. नाईस. पळ पटकन प्रसाद, धावा जाईल ती. तिला स्विमिंग पूल दिसलाय. स्विमिंग पूल दिसलं की मॅडम डायरेक्ट पूलमध्ये उडी मारेल आता. अशी बघा खुश. तर बघा तिला असं वाटतं पूलमध्ये जायचं तर शूज काढते. नो बाबू नंतर यायचं, नंतर भातू खाऊन येऊया. हां चला आता नको तिथे बुवा. काय ग ते खुश झाली. हे पाहिजे तिला, इकडे जायचं तिला स्विमिंग पूलमध्ये. इव्हनिंगला येऊया. हां थोड्या वेळाने येऊया. जाऊ छो. ओके. मी आणि नायसा वाव. लंच एन्जॉय करायला तुम्हाला दाखवते लंचमध्ये काय काय आहे. सो लेट्स गो. आणि हा आहे फूड सेक्शन. आणि वीकडेज असल्यामुळे जास्त असं गर्दी नव्हती, क्राऊड असा बिलकुल नव्हता. जस्ट काही कपल्स आणि त्यांचे बेबीज असेच लोक होती. नायसाला तर खूप सारे फ्रेंड्स भेटले. आणि ह्याचं फूड जे काही आहे ते फूड क्वालिटी आणि फूड खूप सुंदर आहे.
सो मी तुम्हाला दाखवते, स्टे ट्यून. आणि विहांग विहार हे ॲक्च्युली फूडसाठी खूप जास्त फेमस आहे, बिकॉज इकडे फूड क्वालिटी आणि क्वांटिटी खूप छान असते, असं नाही की थोडंसं असतं. सो सर्व काही व्हेज नॉनव्हेज तुम्हाला सर्व काही इथे भेटेल. सो स्टार्टरपासून ते मेन कोर्सपर्यंत. आणि आईस्क्रीमसुद्धा होती, श्रीखंड, चोकोज, चॉकलेट सगळं काही अवेलेबल होतं. सो नायसाची तर फुल मजा होती. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्व दाखवते. आणि हा आहे पालक सूप, जो की आम्हाला बिलकुल आवडत नाही, सो आम्ही तो अवॉइड केला. प्रसाद तेच बोलतो की घे, पण नाही. त्याच्यानंतर चपातीज, राईस, दाल चावल, दाल फ्राय, पनीरची भाजी, व्हेज कोल्हापुरी, चिकन मसाला सर्व काही होतं. सो आम्ही थोडं आणि आम्ही थर्सडेला आम्ही व्हेज खाल्लं आणि फ्रायडेला आम्ही विचार केला नॉनव्हेज खाऊ. सो असं आमचं हे फूड होतं. ब्राउनी गाईज हे बघा पापड. आणि तुम्ही जेवण बघितलं असेल, कशी आहे टेस्ट? खूप सुंदर टेस्ट आहे. आणि आमचा रूम पण ह्या बघा समोरच दिसतोय, एकदम जवळच्या. सो गाईज एवढं मनसोक्त जेवल्यानंतर असं वाटतं की जाऊन मस्तपैकी झोपावं, पण नाही, झोपल्यानंतर आपली टूर तर वेस्टच होईल. सो नायसाला जरासं आम्ही रिलॅक्स केलं. बघ कशी कावताई चिवताई बघते आहे. काऊ बघते, काय बघते ग नायसा? स्वतः आम्ही आलो आहोत बोटिंग करायला. खूप सारे फोटोज काढले आणि इकडे सगळेजण कोऑपरेटिव्ह आहेत, सगळे फोटोज वगैरे काढतात. आणि आता बोटिंग करूया छानपैकी. हे बघा इथे बोटिंगसाठी छान आहे. काय करूया? ओके, बोटमध्ये जाऊया. हो जाऊया. हां चला, आम्ही बोटिंग करतोय. आणि हा बघा आमचा रूम आलाय. हा दिस इज अवर रूम. बाबू आपला रूम बघ. हाय कर रूमला. हाय. आणि पप्पा काय करतोय, आपल्याला बोटिंग घेऊन चाललंय. हे बघा अशी पायाने चालवायची आहे. आणि माझा पण आहे त्याच्यामध्ये. आणि याच्या आतमध्ये फिश आहे, सगळे फिशिंग पण करताय बघा आतमध्ये. फिश बघा, वाव फिश दिसते. हे बघा किती सारे फिश आहेत बोटिंग करत. आम्ही कुठे आलो बाबू बोटिंग करायला. मजा येते बाबू, मजा येते, किती सारी मजा येते. पप्पांना नाही येते मजा, पप्पा बोटिंग करून करून दमला, मजा आली. वाव. आम्ही आता बीचवर आलो आहोत, प्रायव्हेट बीच. आणि हा विहंग विहारचा प्रायव्हेट बीच आहे. सो छान आहे इथे, म्हणजे विहंग विहारचंच इथे आहे, बाकी असं कोणी बाहेरचं आउटसाईड अलाउड नाही इथे. बहुत मस्त त्यांचं प्रॉपर्टी आहे. आता इथे सगळेजण खेळतात पण क्रिकेट्स अँड ऑल. आणि आम्ही दुपारी आल्यामुळे थोडंसं ऊन होतं आणि तिथे क्रिकेटसुद्धा खेळत होते, त्याच्यामुळे आम्ही जास्त बीचवरती एक्सप्लोर नाही केला. जस्ट थोडा टाईम इथे नायसाला झोपाळ्यावरती खेळवलं, बिकॉज खूप छान हवा येत होती आणि खूप छान वाटत होतं. आणि हे बीच आहे आणि ते क्रिकेट्स अँड ऑल खेळतात, त्याच्यामुळे आम्ही तिथे पुढे गेलो नाही. काहीच असं वाटतं की आता आम्ही गावीच आलोय. गावचीच फिलिंग वाटते ना प्रसाद? किती मस्त, खूप छान आहे. म्हणजे तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा विहंग विहारला. आम्ही तर खूप येऊ, म्हणजे आम्हाला सॅटिस्फाईड झालो आहे. आणि जास्त कॉस्ट नाही आहे, जर तुम्हाला नॉर्मल पण हवं असेल. आम्ही तर आमचा रूम तर खूप छान होता, तुम्हाला जसं दाखवलं. त्याची जरा कॉस्ट जास्त आहे, तर तुम्हाला कॉस्टिंग हवं असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि तुम्हाला व्हिडिओच्या अखेरला आम्ही कॉस्ट नक्की सांगू. येस. सो अजून तुम्हाला खूप काय, आता तर जस्ट लंच झाला, आता त्यांचा नाश्ता आहे इव्हिनिंगचा, आणि त्याच्यानंतर रात्री डिनर आणि मॉर्निंग ब्रेकफास्ट असं सगळं इन्क्लुडेड आहे त्यांचं. आणि तुम्ही जेवण तर बघितलं, एकदम सुंदर असं जेवण. गाईज आता आम्ही इथे इंडक्शन पण आणले आणि बबलू ड्युटी जेवण बनवते. आयसाचं पण काळजी घ्यावी लागते. पोरगी काहीच खाल्लं नाही, फक्त पापड आणि पेस्ट्री. येऊन आता मी तिच्यासाठी राईस बनवते, खिचडी, दाल खिचडी. ती जेवेल आणि चांगली झोपेल एक तास. सो ड्युटी तर असली पाहिजे, मदरहूड ड्युटी. सो चला, असं खूप छान वाटतं, एक्सपिरियन्स खूप छान आहे विहंग विहार. किती मस्त आहे बघा. हा वरचा रूम आहे आमचा. हा वरती खाली रूम खराब नको व्हायला म्हणून आम्ही सगळं लगेज आणि आमचं सगळं ठेवलं, आणि खाली आम्ही मस्तपैकी रेस्ट करणार संध्याकाळी इव्हिनिंग वगैरे. आणि कारण नायसा सोबत खालचा रूम खराबच होऊन जाईल ना नायसा? हो नायसा काय? आता आम्ही चाललो आहोत नायसा ये फोटोज काढायला. विहंग विहारला आलोय तर आमचा फोटोशूट तर होणारच आहे, माझा आणि नायसाचा. तुम्हाला लूक दाखवतोच. आणि हा पप्पा आमचा कॅमेरामॅन. समहाव
प्रसादाचा परफेक्ट रेड नाही भेटला पण आम्ही मॅचिंग दिसतोय. ये चलो पिकनिक मोड लेट्स गो. फोटोज. चला. सो दुपारी आम्ही थोडंसं रेस्ट केलं आणि इव्हिनिंगला बघा आम्ही जरा फोटोशूट करायला निघालो बिकॉज नायसाचा उद्या बड्डे होता सो आम्हाला शूट करायचं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही ट्रेन सफारी केली. ए नायसा बघा किती एन्जॉय करते. हाय. अजून पण क्राऊड येत आहेत. अजून नाही. आणि मम्मा आणि नायसा बघा कशी मॅचिंग कपडे घालून किती छान छान व्हिडिओज आणि फोटोज काढतायत. आम्ही खूप एन्जॉय केलं आणि बघा आम्ही ट्रेनमध्ये नायसाला खूप आवडलं. टॉय ट्रेन आहे आणि तुम्ही किती टाईमसुद्धा तुम्ही त्या ट्रेनमध्ये बसू शकतात. म्हणजे तुम्ही तुमचं जोपर्यंत बुकिंग आहे तोपर्यंत तुम्ही ट्रेनमध्ये सवारी करू शकता. सो नायसाला तर मी हार्डली 5-6 वेळा तर सवारी केलीच असेल आणि नायसा खूप खुश होती. लहान मुलांना इथे येऊन तर खूप आवडतं. त्याच्यानंतर तिथे जो काही स्टाफ होता तो खूप कॉपरेटिव्ह होता. आम्हाला आमचे फोटोज काढत होता. त्याच्यानंतर नायसाचा फेवरेट स्पॉट जो गार्डन आहे ती सारखी इथेच पळत होती. तिला गार्डनमध्ये जायचं होतं, झोपाळ्यावर बसायचं होतं, घसरगुंडीवरती खेळायचं होतं, स्लाईडवरती वगैरे. आणि जरा इथे रिस्कीच होतं, जरा पत्र्याची असं स्लाईड होती. सो इथे खूप मजा केली, फोटोज काढले. त्याच्यानंतर आता प्रसाद आणि नायसा जाणार आहे स्विमिंग पूलमध्ये. मी तर नाही जाणार आहे बिकॉज मला स्विमिंग पूलमध्ये आवडतच नाही, तिकडचं पाणी येणार. आणि बाप लेक आल्यापासूनच नाचते स्विमिंग पूलमध्ये जायला. त्याच्यानंतर इव्हिनिंगला आम्ही थोडंसं फोटो सेशन आणि व्हिडिओज काढले. लगेच गेलो स्विमिंग पूलमध्ये. हा माझा नेक्स्ट लुक आहे. खूप मजा येते. आणि आता इव्हिनिंगचा स्नॅक्स पण आहे 6 o'clockला. आपण स्विमिंग पूलमध्ये खेळून नंतर टाकूयाच. आणि आम्ही डिसाईड केलेलं की नायसाला थोडा टाईम जस्ट स्विमिंग पूलमध्ये पाठवू. पण नायसा बघा ऐकतच नव्हती. तिला स्विमिंग पूलमध्ये खेळणं इतकं आवडत होतं. म्हणजे जेवढं आम्ही तिला बाहेर काढत होतो ती सारखी स्विमिंग पूलमध्येच जात होती. सो ती खूप तिला स्विमिंग पूल आवडलं. फर्स्ट टाईम ती स्विमिंग पूलमध्ये एवढी गेली होती बिकॉज मी कधीच तिला नेत नाही. सो या टायमाला प्रसाद बोलला न्यायचंच बिकॉज ती आता 2 इयर्सची झाली आहे. सो तिला एन्जॉय करू दे. आणि ती खूप लवर आहे स्विमिंग पूलमध्ये खेळण्यामध्ये. आणि बघा कशी ती स्लाईडवरती पण जात होती अशी. आणि मग तिला वरून खालती पण यायचं होतं. सारखी स्लाईड दाखवते मला वरतून ढकला करून अशी सारखी. सो खूप तिने एन्जॉय केलं म्हणजे स्विमिंग पूलमध्ये. आणि एवढं थंड पाणी होतं आणि प्रसाद असं स्लाईडवरून आलं तेव्हा ती रडत होती की मला पण जायचं आहे मम्मा करून. सो तिला आम्ही थोडंसं असं स्लाईड दाखवली आणि कशी एन्जॉय केलं तिनेसुद्धा. आणि अशा प्रकारे नायसानी आणि पप्पानी स्विमिंग पूलमध्ये फुल धमाल केली. डीजेसुद्धा होता, डान्ससुद्धा करत होते. सो मी व्हॉईस ओव्हर देते बिकॉज सॉंग्स जर आलं तर ते लोक कॉपीराईट्स लावतात बाहेर. आणि मी बाहेर टॉवेल घेऊन कधीची उभी आहे की आता तरी या पण बाप लेक काय ऐकतच नाही आहे, पाण्यामध्ये खेळतातच आहे. सो फायनली मी नायसाला खिचत घेऊनच आली बाहेर. आता आम्ही इव्हिनिंगचा स्नॅक्स खायला आलो आहे. 6 o'clockला स्नॅक्स चालू होतो. आणि इव्हिनिंग स्नॅक्समध्ये होती कांदा भजी, बटाटा भजी, बिस्किट्स, गुड डेचा बिस्किट, चोकोज आणि सगळं काही लहान मुलांसाठी. आणि दूध आणि चहा कॉफी असं सगळं होतं. परत इव्हिनिंगला आलोय बोटिंगला. नायसाला खूप आवडले बोटिंग. हा बघा आमचा रूम. आणि हा आहे आमचा रूम. हा बघा आम्ही हा वाला लेक व्ह्यू रूम बुक केलाय. म्हणजे लेकच्या एक्झॅक्टली बाजू. हा एकच रूम आहे लेक व्ह्यू. हा ऑलवेज फुल असतो. लकीली आज आम्हाला भेटला आहे मधला दिवस आज मिडवीक असल्यामुळे. आणि हा बघा आमचा हिरो हिरोईन. ही माझी हिरोईन आणि ही छोटी हिरोईन. नायसाने फुल स्विमिंग पूलमध्ये फुल धमाल केली आहे. बघितलं असेल फर्स्ट ऐकत नव्हती. मी तर नाही गेली पण ती बघा येतच नव्हती बाहेर. आणि तिला सगळं खूप मजा केली. झोपली पण नाही आहे. हातपाय पूर्ण गारडले, थंडी करते. असे रूम पण आहेत ग्लास रूम. पण हे ग्लास रूमचं कसं आहे की हे रूम्स आहेत ना इथून प्रायव्हसी अशी वाटत नाही मला. हे बघा असे ग्लास काइंड ऑफ बसते. पूर्ण ओपन असतो हा रूम. ग्राउंड हे ग्लास रूम आहे. आणि इथे फॅमिली स्टे आहे. आणि नायसा बघा गार्डनमध्ये खेळते. हा त्यांना गार्डन व्ह्यू आहे ग्लास रूमवाल्यांना. आणि इथे फॅमिलीसाठी बेस्ट रूम. आणि इथे आतमध्ये रेस्ट्रो बारसुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला जर फ्रेंड्स वगैरे आले तर तुम्हाला पार्टी सोटा करण्यासाठी भारी आहे. आणि मिड वीकमध्ये विकेंडला तर इथे हे पण असतं काय बोलते डीजे नाईट्स अँड ऑल. सो मिड वीकमध्ये असं काही नव्हतं बिकॉज जास्त कपल्सच असतात. सो त्यात इथे आणि मूवी 3 तासासाठी मूवी असतो. त्यात तुम्हाला पॉपकॉर्न वगैरे प्रोव्हाइड करतात. आणि गेम झोन काही असेल तर
सो पुढे जाऊन म्हणजे पब्लिक मूवीसुद्धा बघत होते. आम्ही म्हटलं कोणता व्हॉईस येतो बघ, तिथं काही लोक मूवी बघतात. मस्तपैकी ओपन थिएटरमध्ये मूवीज होता. जब वी मेट त्यांनी मूवी लावला होता. सो 3 तासाचा मूवी होता. सगळेजण एन्जॉय करत होते फॅमिलीसोबत आपल्या. आणि ते गेम झोन वगैरे आहे. आणि नायसाला आमच्या सारखं गार्डनलाच जायचं होतं. रात्रीचे 7 झाले तरी तिला गार्डनलाच जायचं आहे. आणि असं ही आहे विहंग विहारची प्रॉपर्टी. रात्रीचा नाईट व्ह्यू खूप छान होता. सो असं आम्ही एक्सप्लोअर केलं आणि थोडा टाईम एक्सप्लोअर केलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या रूममध्ये जायला, बिकॉज नायसासुद्धा दमली होती आणि आम्हीसुद्धा दमलो होतो. सो त्याच्यानंतर मी नायसाला रूममध्ये जाऊन तिला डिनर थोडंसं दाल खिचडी बनवली आणि तिला भरवलं. आय थिंक हे बंद आहे, विकेंडलाच चालू होत असेल. आय थिंक इथे डान्स वगैरे असतील, इथे असतात पार्टीचं वगैरे. त्यामुळे जरा इथे शांती आहे. नाही तर विकेंडला आला नाही तर खूप धमाल असते डीजे आणि त्याची कॉस्ट पण जास्त असते विकेंडला. तसं तुम्ही याल ना 2-4 हजार तुम्हाला डिफरन्स भेटेल. आता आम्हाला वीकडेजमध्ये टाईम होता सो आम्ही आलो. आणि ते मोस्टली आता वीकडेजमध्ये सगळे फॅमिली म्हणजे लहान मुलं आणि मॉम डॅड असे झाले आहेत. विकेंडला सगळे मित्रमैत्रिणी येऊन धमाल करत असतील. असं आहे हे विहंग विहार. छान, आम्हाला तर खूप आवडलं. हो आवडलं, नायसाला पण आवडलं. आणि रूममध्ये गेल्यावरती नायसाला TV लावून दिली आणि नायसा कशी डान्स करते बेबी शार्कच्या डान्सवरती. बिकॉज थोडा टाईम तिला मी स्क्रीन टाईम देते, बिकॉज ती तेव्हाच शांत राहते. बिकॉज आता संध्याकाळी तिला झोपायचा टाईम झाला आहे. सो तिचं डिनर बनेपर्यंत मी थोडा टाईम तिला TV लावून दिली. सो ती TV बघत होती. त्याच्यानंतर तिने डिनर केला आणि कशी डान्स करते बघा, फुल धमाल करत होती. तिला खूप आवडत होतं. सो पप्पा जेव्हा येतात तेव्हा बाहेर फिरायला नेतात. सो तिला माहिती आहे, त्याच्यामुळे ती खूप खुश असते पप्पांसोबत. आणि माझी लेक बघा थोडंसं डिनर केलं आणि चोकीज खाता झोपून गेली. आणि मस्तपैकी ती झोपली जी आणि डायरेक्ट सकाळीच उठली. आणि सकाळी तिला आम्ही गुड मॉर्निंग केलं आणि सकाळी होतं तिचा हॅपी बर्थडे करा. सो आम्ही तिला तेच बोलतो हॅपी बर्थडे. झोपतच होते, सकाळी 8 झाले होते आणि तिला अजून झोपायचं होतं. बट आम्हाला सकाळी मॉर्निंगला 10 चेकआउट करायचा होता आणि अजून एक्सप्लोअर करायचं होतं. सो आम्ही कोणाचा बर्थडे आहे? कोणाचा बर्थडे आहे? वाव, कोणाचा बर्थडे आहे आज? का बर्थडे आहे आज? नायसा पळते इथून तिथून, रनिंग करते. प्लीज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक. सो आता वाजले सकाळचे 8:30. नायसा बघा काय बोलते, नको खाऊ खायला जायचं. आणि आज आहे माझ्या नायसाचा वाढदिवस. हॅपी बर्थडे नायशू. अबो हॅपी बर्थडे. नको. आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललो आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं बीचवर जाऊ आणि मग निघू. सो चला स्टे ट्यून. आणि मी रात्रीचा डिनर स्किप केला होता बिकॉज नायसा झोपली होती. सो प्रसाद एकटाच जाऊन डिनर करून आला आणि डिनरमध्ये खूप भारी आयटम्स होते. चिकन लॉलीपॉप, फिश फ्राय, एव्हरीथिंग. आणि हे मॉर्निंग ब्रेकफास्ट आहे जो मी पोट भरून केला बिकॉज रात्री पण काही खाल्लं नव्हतं. सो सगळं मेंदू वडे सगळं काही होतं ब्रेकफास्टमध्ये. पावभाजीपासून सगळंच, मिसळ पाव वगैरे आणि ढोकळा वगैरे. सो आणि नायसासाठी फेवरेट चोकोज. तिथे चोकोज तिला खूप आवडतात आणि चहा कॉफी. सो अशा प्रकारे आम्ही आमचं मॉर्निंग ब्रेकफास्ट एन्जॉय केला. बर्थडे गर्ल. बर्थडे आहे ना. सो निघायच्या आधी अजून एकदा आम्ही टॉय सफारी केली बिकॉज नायसाला टॉय ट्रेनमध्ये बसायचं होतं. सो आम्ही किती वेळ, हार्डली 4-5 वेळा तर बसलंच असेल. काही स्वतः आम्ही आलो आहोत बीचवरती. आता सकाळी आलो आहे त्याच्यामुळे कोणीच नाही आहे आणि असं ऊन असं नाही आहे, छान असं वातावरण आहे. आणि आम्ही काल आलो होतो पण काल सगळेजण क्रिकेट्स अँड ऑल खेळत होते. सो डिसाईड केलं आहे मॉर्निंगला यायचं. आम्ही नायसा पळते, नायसा बीचवर पळते बघा. भागो. बीचवरती जाऊन आम्ही थोडेफार फोटोज काढले. नायसाला स्विंगवरती बसवलं बिकॉज हा तिचा फेवरेट स्पॉट आहे. तिथे थोडा टाईम ती खेळली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. सो खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता विहंग विहारचा. आणि ते त्यांची प्रॉपर्टी अजून डेव्हलप करतात. अजून ते रूम्स वगैरे बांधतात बिकॉज त्यांना रूम्स कमी पडतात. ऑलवेज बुकिंग फुल असतं. सो ते लोक नवीन असे रूम्स अँड ऑल सगळं बांधतात, अजून प्रॉपर्टी डेव्हलप करतात. सो हे चांगलं पार्ट आहे बिकॉज त्यांनी प्रॉपर असं मेंटेन ठेवलं होतं. बिकॉज कधी कसं असतं की लोक मेंटेन नाही ठेवत, त्याच्यामुळे कोण येत नाही. बट असं तसं नाही आहे. इथे मिड वीक असेल किंवा विकेंड असेल, जेवणाची क्वांटिटी किंवा क्वालिटी सेम असते. असं नाही की मिड वीक आहे तर क्वांटिटी किंवा क्वालिटी जरासं कॉम्प्रोमाइज करतील. सो खूप छान होतं. सो निघता प्रसादला फिशिंग करायचं खूप मन होतं पण काल तर राहूनच गेलो. सगळं प्रॉपर्टी फिरण्यामध्ये आमचा सगळा टाईम निघून गेला. सो सकाळी मॉर्निंगला प्रसाद बोलला मी फिशिंग करतो.
सो त्यांनी हार्डली 10 to 50 मिनिट्स फिशिंग ट्राय केलं. त्याला एक पण फिश काही भेटली नाही. सो त्याचा पोपट झाला. बिकॉज फिशिंगसाठी खूप पेशन्स लागतो आणि आम्हाला निघायचं होतं. सो थोडा टाईम आम्ही फिशिंग बघितलं तर बट एवढं काही फिशिंग, तिथे खूप सारे फिशेस आहेत पण खूप पेशन्स लागतो. बिकॉज काल खूप लोकांनी फिश काढले होते, आम्ही बघत होतो. किंवा हे जे टॉय ट्रेन आहे ते किती टाईम करू शकतात. लहान मुलांनी तर इथे आले ना तर त्यांना सारखी माझी नायसा बोटिंगच तिला खूप आवडत होती. स्विमिंग पूल, गार्डन, एव्हरीथिंग आहे. सो मस्ट कम. काहीच आता विहंग विहारचा समय संपला. खूप मजा आली. आता निघायचा टाईम झाला आहे. सकाळी 10:30पर्यंत चेकआउट करू शकतो. आता 10:30 झाले. सकाळी बीचवर. रात्रीचा फक्त मी डिनर स्किप केला कारण की दुपारी आणि इव्हिनिंग एवढा ब्रेकफास्ट आणि केलं होतं ना त्याच्यामुळे पोट पूर्ण भरलं होतं. पण डिनर पण खूप सुंदर होतं. लॉलीपॉप, बांगडा फ्राय अँड ऑल एव्हरीथिंग होतं. पण नायसा झोपली होती आणि मला पण भूक नव्हती. सो प्रसाद एकटाच जाऊन जेवून आला आणि आता निघायचा टाईम झाला आहे. सो मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला कमेंट करा आणि मी आता व्हिडिओ इथे एंड करते. सो आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय बाय. इथे हे नाही